प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट माहीत आहे आपल्याला, लॉस माहीत आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट, लॉस, प्रॉफिट पर्सेंटेज आणि लॉस पर्सेंटेज या 6 व्हॅल्यूवर सर्व प्रॉफिट आणि लॉस डिपेंड आहे. या 6 ज्या कन्सेप्ट आहेत, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट, लॉस, प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट, याच्यावरच दिलेलं असतात, त्याच्यावर उदाहरणं केलेले असतात. आता ते केलेले कसे असतात ते बघूया आपण. पहिलं उदाहरण बघूया आपण. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी केलेली किंमत. बघा, समजा कॉस्ट प्राइस दिली 1250 आणि सेलिंग प्राइस दिली समजा 1750. कॉस्ट प्राइस दिली 1250, सेलिंग प्राइस दिली 1750. म्हणजेच आता याच्यामध्ये एक वस्तू 1250 ला घेतली आणि विकली कितीला 1750 ला. म्हणजे इथे काय झाला बेटा आपल्याला? प्रॉफिट झाला. झाला नाही प्रॉफिट. मग प्रॉफिट किती झाला? म्हणजे 1750 मायनस 1250. प्रॉफिट किती झाला याच्यामध्ये? 500 रुपीज प्रॉफिट झाला. टोटल प्रॉफिट किती आहे? 500 रुपीज प्रॉफिट झाला 500 रुपीज. आता हाच प्रश्न कधी हा दिलेला असतो, सेलिंग कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस, त्याचा प्रॉफिट काढा म्हणतो, बरोबर आहे. तर बघूया आपण एक एक. आता मग प्रॉफिट दिल्यानंतर पर्सेंटेज किती, प्रॉफिट पर्सेंट किती, असंही प्रश्न विचारतो. याच्यावरच प्रश्न काय होतं? पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. ओके. मग आता टोटल प्रॉफिट किती निघालं? आता पर्सेंटेज करण्यासाठी आपला टोटल प्रॉफिट माहीत असणं आवश्यक आहे. आणि एक दुसरा महत्त्वाचा एक विषय ठेवायचा आहे की पर्सेंटेज हा कशावर काढतात? कॉस्ट प्राइसवर काढतात. पर्सेंटेज कॉस्ट प्राइसवरच काढतात. मग आपलं काय म्हणता येईल? कॉस्ट प्राइस 1250 असताना है ना, कॉस्ट प्राइस प्रॉफिट किती आहे? 500 रुपीज आहे की नाही? हां, तर मग कॉस्ट प्राइस पर्सेंटेज काढायचं असल्यामुळं कॉस्ट प्राइस किती पकडू? 100 असताना किती? म्हणजे 500 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 1250. हा 0 कटला, हाच कटला. 25 5 जा, बरोबर आहे. 25 2 जा 0, 5 1 जा 5, 5 2 जा म्हणजे किती आला? 40% काय? प्रॉफिट. 40% प्रॉफिट. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया, बरोबर आहे. आता काय दिलं याच्यामध्ये? कॉस्ट प्राइस दिले 125, सेलिंग प्राइस दिले 120. आता आपल्याला पहिल्यांदा काय झाला याच्यामध्ये? लॉस झाला. लॉस काय झाला समजते आपल्याला? म्हणजे किती झाला लॉस? 125 मायनस 120 म्हणजे किती लॉस झाला? 5 रुपीज लॉस झाला. 5 रुपीज लॉस. आता लक्षात घ्या या तिघांचा रिलेशन कसा आहे बघा. लॉस किती आहे? 5. म्हणजेच सेलिंग प्राइस आणि लॉस म्हणजेच काय असतो? कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आणि लॉस काय असतो? कॉस्ट प्राइस. आणि कॉस्ट प्राइस म्हणून लॉस मायनस केला की काय होतो? सेलिंग प्राइस. आता मग आपण पर्सेंटेज काढवायचा. पर्सेंटेज लॉस, लॉस पर्सेंट काढू आपण, बरोबर आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस 125 असताना लॉस किती आहे? 5 रुपीज लॉस. तर कॉस्ट प्राइस 100 असताना लॉस किती? म्हणजे 100 मल्टिप्लाय 5 डिवाइड बाय 200. कोणता फॉर्म्युला? सेकंड मल्टिप्लाय थर्ड डिवाइड बाय फर्स्ट. 25 5 जा 25 4 जा 4 5 5 कटला म्हणजे किती आला?
4% लॉस. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघू. आता इथं बघा कॉस्ट प्राइस किती दिली आहे आता 800 रुपीज आणि प्रॉफिट दिलाय 5%. आपला काय काय काढायचं आहे सेलिंग प्राइस. समजून घ्या सेलिंग प्राइस किती. आता आपल्याला माहित आहे प्रॉफिट किती आहे 5%. म्हणजेच काय म्हणतो याचा मीनिंग काय आहे बघा. याचा मीनिंग काय आहे की कॉस्ट प्राइस 100 असताना प्रॉफिट किती रुपये प्रॉफिट 5 रुपीज. बरोबर आहे. ह्या 5%चा 5 प्रॉफिट म्हटल्यानंतर कॉस्ट प्राइस 100 असताना प्रॉफिट 5 रुपीज. म्हणजेच बघा लपलेलं काय आहे सेलिंग प्राइस किती झाली यांची म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाची वस्तू 5 रुपये प्रॉफिट झाला तर सेलिंग प्राइस किती होईल 105 रुपीज. बरोबर आहे 105 रुपीज. जर लॉस 5% म्हणला तर काय होईल 95 रुपीज. बरोबर आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस 100 असताना सेलिंग प्राइस 105. जे लपलेलं होतं ते आपण काढलेलं. मग काय कॉस्ट प्राइस 100 असताना सेलिंग प्राइस 105 रुपीज. तर आपला काय दिलेला आहे कॉस्ट प्राइस 800 दिलेला आहे. कॉस्ट प्राइस 100 असताना सेलिंग प्राइस किती. फॉर्म्युला कोणता आपला सेकंड मल्टिप्लाय थर्ड डिवाइड बाय फर्स्ट. म्हणजेच काय आला 105 मल्टिप्लाय 800 डिवाइड बाय 820 कटले ना. हां मग 8 5 जा 40 8 4 8 1 जा 8 म्हणजे किती रुपये आला 840. काय सेलिंग प्राइस. आता इथं बघा कॉस्ट प्राइस किती दिली आहे 6000 आणि लॉस किती दिला आहे 8%. याचा मीनिंग काय आहे कॉस्ट प्राइस 100 रुपीज असताना लॉस किती आहे 8 रुपीज. बरोबर आहे. लॉस झाला 8 रुपीज. म्हणजेच काय सेलिंग प्राइस किती झाली 100 रुपयाची 92 रुपीज. 8 रुपीज लॉस म्हणजे किती आला सेलिंग प्राइस 92. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल कॉस्ट प्राइस 100 असताना सेलिंग प्राइस 92 रुपीज. बरोबर आहे. आपला दिलेला आहे कॉस्ट प्राइसच्या खालीच कॉस्ट प्राइस 6000 असताना सेलिंग प्राइस किती. सेकंड मल्टिप्लाय थर्ड डिवाइड बाय फर्स्ट. खालचे 20 कटले उरले काय आता 92 मल्टिप्लाय 60 0 लिहून टाकला एक हा 0 6 2 जा 12 कॅरी 1 54 1 55 म्हणजे किती आला 5520. आता बघा पुढचं उदाहरण बघूया. सेलिंग प्राइस दिली आहे 750 रुपीज आणि प्रॉफिट दिला आहे 25%. आता आपण याचा मिनिंग काय आहे आपल्याला माहित आहे. काय मिनिंग कॉस्ट प्राइस सांगा 100 रुपीज असताना प्रॉफिट 25 रुपीज. म्हणजेच सेलिंग प्राइस किती झाली बेटा 125 रुपीज. आता आपल्याला काय दिलेलं आहे सेलिंग प्राइस दिलं आहे कॉस्ट प्राइस काढायचं आहे. सेलिंग प्राइस दिलं आहे म्हणजे काय होईल उलट सेलिंग प्राइस 125 रुपीज असताना कॉस्ट प्राइस 100 रुपीज. बरोबर आहे. मग सेलिंग प्राइस 750 असताना कॉस्ट प्राइस किती. सेकंड मल्टिप्लाय थर्ड डिवाइड बाय फर्स्ट. 5 डिवाइड होईल 5 2 जा 10 5 5 जा 25 5 1 जा 5 5 5 जा 25 5 0 0 5 5 जा 25 5 3 जा 15 5 0 0 5 1 जा 5 5 6 जा 30 म्हणजे किती आला 600 रुपीज CP. सोपं आहे ना. सेलिंग प्राइस 44,000 लॉस 12%. आपल्याला काय करायचं आहे कॉस्ट प्राइस काढायचं आहे. याच्यावरून आपल्याला काढता येईल कॉस्ट प्राइस 100 असताना लॉस किती आहे 12 रुपीज. म्हणजेच सेलिंग प्राइस किती झाली 80
8 रुपीज. बरोबर आहे. कारण लॉस झाला म्हणजे 100मधून 12 रुपीज मायनस केले. मग आपल्याला दिला काय, आपल्याला सेलिंग प्राईस 88 असताना कॉस्ट प्राईस 100, तर सेलिंग प्राईस 44,000 असताना कॉस्ट प्राईस किती. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, सेकंड मल्टिप्लाय थर्ड डिवाइड बाय कॉस्ट. बरोबर आहे. 22 4 जा नाही 22 2 जा 4 जा हला 0 0 0 0 4 1 जा 4 5 जा 20 500 म्हणजे किती आला 50,000 रुपीज CP.